नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. नरवाड गावामध्ये पिण्याच्या पाण्याची वणवा उठल्यामुळे शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख उपस्थितीत आज नरवाड येथे स्थानिक ग्रामस्थ यांनी नरवाड पोटकालव्याचे पाणी चालू करून नरवाड गावामध्ये तसेच उपसा सिंचन विहिरीच्या लगत सोडले. त्यामुळे नरवाडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. यामध्ये मोहन वनखंडे सर यांनी महत्त्वाची भूमिका निभावत पाटबंधारे अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित पोटकालव्याचे पाणी बंद न करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेना नेते माननीय मोहन वनखंडे सर, माननीय श्री विश्वभूषण पाटील, उत्तम पाटील, संजय लिंबिकाई, शंकर शिंदे, नूतन पंचायत समिती सदस्य तन्वी कमलेकर, सुनील कमलेकर, नंदू कोल्हापुरे, बोरगावे साहेब, अमरसिंह शिंदे, खंडू देवकर, शंकर नागरगोजे, बिरू बलोलदार, संभाजी शिंदे, सचिन शिंदे, उज्ज्वल सिंग शिंदे, सरकार, श्रीनाथ देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहन वनखंडे सर यांनी संबंधितांवर निशाणा साधला. नरवाड गावामध्ये पिण्याचं पाण्याची टंचाई असल्यामुळं नरवाड गावातूनच जाणारा हा मुख्य कॅनल गारणवाडी रस्त्याचा, या कॅनलला पाण्याचे जे पोट कालवा काढून नरवाड गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी माझे सगळे सहकारी, या नरवाड गावचे सगळेच नेते मंडळी, नवनिर्वाचित तन्वी कमलेकर असतील, संजय लिंबिकाई, आमच्या इथले असणारे शिंदे सरकार, डुबल सरकार, आमचे बिरू प्रकाश आणि श्रीनाथ, सगळेच इथले नेते मंडळी सगळे. खरं तर दुर्दैव आहे सरकार इथलं. पाणी इथून काल परवा मंत्री महोदय आलेने ब्रेक थ्रू करून पाणी जतच्या टोकाला घेऊन जायचा प्रयत्न करतायत. पण ज्या म्हैसाळला लगत असणारं पहिलं गाव म्हैसाळनंतरचं नरवाड आहे, त्या नरवाडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी अशापैकी दुर्भिक्ष 15 दिवस प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही. हे का? खरं तर मला वाटतंय त्या जतच्या आमदारांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी पाणी जतच्या त्या टोकाला घेऊन जायचं स्वप्न बघतायत आणि इथले बाबा आमचा म्हैसाळला लागून असणाऱ्या गावाला प्यायला पाणी देत असताना मग त्या मताचा विचार करतोय, गावाने मत किती दिलं आणि तन्वीला का निवडून दिलं, असा काहीतरी विचार होतो. हे राजकारण मला वाटतंय राजकारण्यांनी शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब आपल्या असणाऱ्या जनतेसाठी, जनावरांसाठी, पशुधन अगदी तडफडतं अशा उन्हाळ्यामध्ये. आता सुरुवात तीव्रता वाढायला आली आहे. माझी विनंती आहे, पाण्याचं राजकारण कुठल्याही राजकारण्यांकडून नये. जिथं जिथं गरज आहे तिथं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, देसाई मॅडम, थोरात मॅडम यांना, की जोपर्यंत इथं आता यात्रा आहे त्या गावची, प्यायला पाणी खरंच नाही आहे 15 दिवस. खरं वाईट वाटलं की पण माझे सगळे सहकारी असतील, संजय लिंबिका असतील, इथले सगळे नेते मंडळी, विशेषतः विरोध ज्यांना पैसे लगेच भरायची व्यवस्था केली, त्या सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. आणि अधिकाऱ्यांना सूचना फोनवर दिलेल्या आहेत, पण आपल्या माध्यमातून सांगेन की जशी मागणी मिळेल तशी पैशाचा तगादा न लावता शासन स्तरावरती काही गोष्टी करून आपण बरेच शासनाने सवलती ह्या टंचाईमध्ये मिळतील भविष्यात. परंतु शेतकरी पैसा जमा करून भरतोय, परंतु पैसा भरला नाही म्हणून कुठल्याही शेतकऱ्यांना आणि जनावरांचं नुकसान होऊ नये, अडचण येऊ नये आणि ह्यातलं तरी राजकारण पुढेच आणू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे. नमस्ते, मी संजय लिंबिकाई, नरवाडमध्ये किनाल नरवाडमधून गेले असले तरी नरवाडला पिण्याच्या पाण्याची विहीर ठणठणीत वाळली पडलेली आहे. नरवाड गावातील नागरिकांचा वरचेवर फोन व गावातील लोकांचा आक्रोश ऐकून काल आम्ही वनखंडे सरांशी संपर्क साधला. सरांनी लगेचच पाठपुरावा करून काही अधिकाऱ्यांनी पैसे भरा मग चालू करूया असे आम्हाला आश्वासन दिल्यामुळे काल सरांच्या माध्यमातून पैसे भरून लगेचच आपल्या गावाकडे पाणी आम्ही काल सर्व कार्यकर्त्यांनी रात्रभर धडपडून बांध घालून पायपा स्वच्छ करून पाणी आज नरवाड गावामध्ये सोडलेले आहे. व JCP ट्रॅक्टर सर्वांच्या माध्यमातून, सर्व कार्यकर्त्यांच्या, सर्व आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आज नरवाड गावासाठी पाणी चालू केलेलं आहे. त्यामध्ये वनखंडे सर आणि सर्वच आमचे नेते मंडळी, विरू बलोलदार यांचा सहभाग अतिशय मोठा आहे. तसेच आमचे परवाच निवडून आलेले पंचायत समिती सदस्य तन्वी कमलेकर यांचा देखील सहभाग आहे. गावातील लोकांना पाणी मिळावे या उद्देशाने सर्व नेत्यांनी धडपडून गावात पाणी न्यायचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि 15-20 दिवस जोपर्यंत गावात पाणी फुल होत नाही तोपर्यंत ही पाणी चालू राहील अशी मी अपेक्षा करतो. आज आमच्या नरवाडकरवासियांसाठी आनंदाची बाब आहे, कारण पाणी हे शेतीसाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी पाणी अतिशय महत्त्वाचं आहे. उन्हाळ्याच्या चटका बसायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच संजूदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या गावची जी मेन विहीर आहे ती गेल्या 8-15 दिवस झालं कोरडी पडलेली होती. गावाला पाणी पुरवठा हा 4-5 दिवसातून एकदा व्हायला.
त्याचबरोबर शेतकरी आणि ह्या भागातले सगळे पशुधन ह्या सगळ्यांच्या हाल बघता काल दिवसभर संजय लिंबिका असतील, आपले प्रकाश बोळलदार असतील, ह्या सर्वांनी प्रयत्न केला, सरांशी संपर्क साधला. आदरणीय वनखंडे सरांनी अधिकाऱ्यांशी बोलून महत्त्वाची बाब होती की पैसे भरणे गरजेचं होतं. हे धाडस आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांसाठी प्रकाश बोळलदार यांनी काल 25,000 रुपये भरून ही परवानगी मिळवली. त्यात वनखंडे सरांचं मोलाचा सहभाग मिळाला. तसेच नवनिर्वाचित पंचायत समितीच्या सदस्या तन्वी कमलेकर आणि गावातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते काल दिवसभर धडपडले आणि ह्या कष्टाचं चीज म्हणून आज आपल्याला ओढ्याला पाणी सुटलेलं पाहायला मिळतंय. आणि तसेच त्याचबरोबर आज इथं वनखंडे सर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले आणि सरांनी आत्ताच हे जे पाणी आता सुरुवात झाले ते पाणी कंटिन्युअसली उन्हाळाभर राहिलं पाहिजे अशी विनंती वजा इशारा सर्व अधिकाऱ्यांना दिलेला आहे. आणि ते अधिकारी आमच्या विनंतीला मान देतील आणि महिनाभर हे पाणी टिकून शेतकरी, पशुधन, गावात होणाऱ्या पिण्याचा पाणी पुरवठा हा उन्हाळाभर कुणालाही या उन्हाळ्याचा चटका बसणार आहे ह्याची काळजी घेतील अशी मी अपेक्षा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि इथं उपस्थित सगळे गावातील मान्यवर आणि तसेच आदरणीय वनखंडे सर, पंचायत समितीचे सदस्य तन्वी कमलेकर आणि मुख्य म्हणजे ज्यांनी पैशाचं काल पाठबळ दिलं ते प्रकाश बोळलदार, या सर्वांचं नरवाडकर ग्रामस्थांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मी आभार मानतो. आणि आपल्या सर्वांचं असंच योगदान राहिलं तर उन्हाळाभर अशीच सर्वांची एकी राहिली तर कुठेही पाण्याची कमतरता भासणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.